जय हरी. एकादश स्कंध भाग 159. 12व्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहतोय गुरुभक्तीचं महत्त्व. जो कोणी असा निस्सीम शिष्य असतो, भक्त असतो, तो गुरुच्या मानसपूजेला अत्यंत महत्त्व प्राप्त करतो. म्हणजे तो इतकी मनापासून गुरूंची पूजा करतो की बस गुरूंपासून त्याला जर दूर जावं लागलं ना, तर त्यावेळेस मग तो ही अशी मानसपूजा करतो. आणि गुरुजवळ असताना जी सेवा देहानं प्रत्यक्ष करत होता तीच तो मनानं करू लागतो. गुरुच्या सगळ्या हालचाली, त्याच्याशी संबंध येणाऱ्या सगळ्या वस्तू तो आपणच व्हावं अशी मनापासून आकांक्षा करतो. आता उदाहरणार्थ, गुरु जिथे उभं राहतील ती जमीन आपणच व्हावं, त्यांना स्नान करायला लागणारं पाणी आपणच व्हावं, त्यांचं आसन आपणच असावं, त्यांच्या पादुका आपणच व्हावं, त्यांचं वस्त्र आपणच व्हावं, त्यांचं अन्न आपण व्हावं, त्यांची दृष्टी ज्यावर पडेल ती वस्तू आपणच व्हावं. मग काय हो, मग तांबूल काय, त्यांच्या गळ्यातील हार देखील आपणच व्हावं, लहान मूल होऊन गुरूंच्या मांडीवर खेळावं, घोडा होऊन त्यांचा भार व्हावा, त्यांच्या दारातील पहारेकरी किंवा त्यांचा हलका गुलाम आपणच व्हावं असं गुरुभक्ताला वाटतं. तात्पर्य काय, तर गुरुच्या देहाचे जे जे कर्म घडेल त्या सगळ्या कर्मांमध्ये आपण गुरुशी साक्षात संबंध ठेवावा अशी गुरुभक्ताची मनीषा असते. अशा रीतीनं त्याचं जीवन सद्गुरूच्या ठिकाणी केंद्रित झाल्यामुळं त्याचा लिंगदेह आपोआप विरून जातो आणि निर्वासन झाल्यामुळं त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आता आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर काय, नंतर सगळी साधनं आपोआप नाहीशी होतात. साधनं थांबली तरी अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान उदय पावलं की हा किंचित अभिमान शिल्लक राहतो. तोही सुटला म्हणजे खरं समाधान प्राप्त होतं. त्या अवस्थेत कर्माची कटकट संपूर्णपणे नाहीशी होते. जीवाचा जीवपणा जातो, तसा शिवाचा शिवपणा नाहीसा होतो. म्हणजे मग इथे अहंकार, अभिमान, मीपणा, देहभाव हे काहीच शिल्लक राहत नाही. केवळ ब्रह्म शिल्लक उरतं. आत्मदर्शन होण्यास त्याच्या अस्तित्वाची जाणीव हे मुख्य साधन आहे. जप, तप, यज्ञ, दान हे सगळी साधनं भाव निर्माण होण्यास करावी लागतात. म्हणून हा भाव झाल्यानंतर, हे सगळं करून झाल्यानंतर तो पुरुष धन्य होतो. आणि म्हणूनच सद्गुरु कृपामृताच्या डोही स्वये तरंगू होय तये ठाई, सबाह्य तद्रूपे पाही भावना हृदयी भावी तू. अशी या सद्भक्ताची, सत्शिष्याची अवस्था निर्माण होते. आणि इथेच नाथ महाराजांनी 12व्या अध्यायाची सांगता केलेली आहे. आज लगेच 13व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. पण तत्पूर्वी 13व्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला काय काय सांगतायत त्याचा थोडक्यात विचार करूया. साधकाच्या दृष्टीनं हा 13वा अध्याय विशेष महत्त्वाचा आहे. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी आपल्या मनाचं संपूर्ण परिवर्तन होणं गरजेचं आहे. रजोगुण आणि तमोगुण या दोघांनाही संपूर्णपणे ताब्यात आणून सत्वगुणाचा परिपोष केल्याशिवाय मन खऱ्या अर्थानं शुद्ध होत नाही. अशा शुद्ध मनामध्ये आत्मज्ञान उदय पावतं आणि जिकडे तिकडे आत्मरूपानं मीच भरून राहिलो आहे असा अनुभव येतो. आपण भागवतामध्ये शुकमहामुनींचं जर चरित्र पाहिलं तर वेदव्यासांच्या पत्नीला हे अरणीच्याकडून आलेले आणि 18 वर्षानंतर त्यांचा जन्म झालेला आणि ते असे उघडेच पळत चाललेले. आता गर्भातून आलेलं बाळ काय कपडे घालून थोडी येतं, उघडेच पळालेले. तारुण्यामध्ये परिवर्तन झालेलं होतं त्यांचं. आणि इथे वेदव्यासांनी जे
4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराणं, उपपुराणं इतकं सगळं लिखाण केलेलं, पण त्यांना अजूनही मायेनं पछाडलेलं होतं. आणि म्हणून त्या मायेपोटी ते त्या पुत्राला ए शुका, ए माझ्या पुत्रा म्हणत होते. तेव्हा या संपूर्ण पंचमहाभूतातून ओ ओ असा आवाज येत होता. म्हणजे झाडं, वेली, वृक्ष, नद्या, पर्वत, आकाश सगळीकडून शुक महामुनी बोलतायत असा अनुभव येत होता. आणि म्हणून संपूर्ण विश्व मी भरून राहिलो आहे असा अनुभव तेव्हा येतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा मी साक्षी आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. माणसाची कल्पना त्याला नाना प्रकारे बाधत असते. मी देहच आहे अशी भावना कल्पनेनंच होते. ही कल्पना नाहीशी झाली की अविद्या नाहीशी होते, आणि अविद्या नाहीशी झाली की देहबुद्धीचा क्षय होऊन स्वानंदामध्ये साधकाला देहाचा विसर पडतो. अशा पुरुषाचा देह शेष उरलेल्या प्रारब्ध गतीनं जगामध्ये वावरतो. मग त्याची निजात्मस्थिती कधीही भंग पावत नाही. चालता बोलता तो समाधी अवस्थेमध्येच असतो. आत्मज्ञानाचा हा सुंदर विषय श्रीकृष्णांनी हंसगीतेच्या रूपानं इथे मांडला आहे. आणि आता या अध्यायात हंसगीतेचा विषय आल्यानं नाथांनी सद्गुरूंवर हंसाचं रूपक रचलं आहे. पूर्ण ज्ञानी पुरुषाला हंस म्हणतात, कारण एक तर शाश्वत आणि अशाश्वत यांचा बरोबर निवाडा तो करतो. आणि शिवाय नेहमी अत्यंत स्वच्छ पाणी असलेल्या मानस सरोवरात तो विहार करतो. तसंच सरोवरात विहार करत असताना आतून स्फूर्ती होते आणि तो गीत गातो. म्हणून स्फूर्तीस्वरूप शारदेचं तो वाहन आहे असं म्हणतात. हंस आकाशमार्गानं संचार करतो. पृथ्वीचा स्पर्श त्याला मुळीच होत नाही. तसंच दृश्याचा पूर्ण विसर पडला म्हणजे जीव चिदाकाशात संचार करतो. तो सर्व विश्वात फिरून येतो. आणि आपल्याला माहिती आहे निरक्षीर विवेका हा कुणाच्या बाबतीत आहे? हंसाच्या बाबतीत आहे. नाथ महाराज म्हणतात की ओंकार स्वरूप श्री सद्गुरू परमहंसाला नमस्कार असो. विद्या आणि अविद्या हे त्याचे 2 पंख असून शुद्ध सत्वापेक्षा देखील त्याचं स्वरूप अधिक सुरेख आणि सोज्वळ आहे. लौकिक हंस अतिशुभ्र वर्णाचा असतो, पण सद्गुरू रूप हंस वर्णातीत असून अतिशोभतो. म्हणजे इथे काही रंगांचं हेच नाही आहे ना. लौकिक हंस मानस सरोवरात विकसित झालेल्या सुवर्ण कमलामध्ये क्रीडा करतो, पण सद्गुरू रूप हंस उन्मनात राहतो. प्रेमानं विकसित झालेल्या हृदय कमलात क्रीडा करतो. हंस आकाशात उड्डाण करतो, तर सद्गुरू चिदाकाशात विहार करतो. बघा, दूध आणि पाणी निराळं करून हंस दूध घेतो, तसंच समुद्रातील मोती खातो. सद्गुरू असार टाकून शुद्ध सार घेतो आणि चित समुद्रामध्ये वैराग्यरूप शिंपीमध्ये तयार झालेला या मुक्तिरूप मोत्यांचा चारा करतो. हंस हे शारदेचं वाहन आहे. तिला हंसवाहिनी म्हणतात. अर्थात सद्गुरूपासून भिन्न नसलेली चिन्मय वाग्देवता. त्यानं चालवलं तर चालते, बोलवलं तर बोलते आणि त्याच्या अंशानेच प्रगट होते. सद्गुरूच्या सत्तेनंच मोठमोठ्या कवींच्या हृदयात शारदा स्फूर्तिरूपानं प्रगट होते. म्हणजे हे जे सगळे कवी आहेत, तर कवींवरही सद्गुरूंची कृपा जेव्हा होते तेव्हा ही शारदा त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या मुखातून व्यक्त होते. हा सद्गुरू सर्वांभूती समान आहे. सोहम हंसरूपानं त्याचं स्मरण केलं तर दृश्य जगाचा संपूर्ण भ्रम नाहीसा होतो आणि जन्ममरणाचा त्रास चुकतो. आणि म्हणूनच सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आता यामध्ये 2 वेळेस का बरं आधी आधी दिलेलं असेल? तर आधी मनाने धरायचे आणि मग देहाने धरायचे. आधी जर मन तिथे एकरूप झालं तर आपोआप देह मागून येत असतो.
पण मन नसेल तर देह धजत नाही. आणि म्हणून आमच्याकडे संत हे द्विरुक्ती करतात. आता एखाद्याला वाटेल की द्विरुक्ती का बरं करतात, तोच तो शब्द का बरं घेतात, तर संतांच्या सांगण्यामध्ये खूप मोठा मतितार्थ असतो, गुढार्थ असतो. आणि इतकं ते सूक्ष्म रीतीने विचार करण्यासारखं असतं की जिथे आधी मन जातं, मनाने एकरूप होतो, मग तिथे देहाने एकरूप होतो. आता प्रपंचातली गोष्ट ही आता प्रत्येकाच्या अनुभवाची आहे, ती काही इथे व्यक्त करण्याची गरज नाही. म्हणून आधी मन तिथे गेलं पाहिजे, कुठे? सद्गुरूंच्या चरणाशी. आणि मग तिथे एकरूप झाल्यानंतर मग कशाला हो भ्रम. हे जग काय आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. जिथे रात्रंदिवस तळमळ आहे, त्रास आहे, म्हणजे इथे इंगळ्या चावतायत, त्रास होतोय, अशा ठिकाणी कुणी तुम्ही थांबा हो, 8 दिवस थांबा, नाही आता आणखीन 4 वर्ष राहा हो, 96 वर्ष झालेत, 100 गाठ, कुणी म्हणेल का हो मी थांबतो? नाही नाही, कारण हे सगळं दुःखरूप आहे आणि हा संसार सगळा भ्रम आहे. हा जेव्हा ही खात्री पटते, हा आत्तापर्यंत समज होतच नव्हता, संसार हेच खरं आहे असं वाटत होतं, पण जेव्हा सद्गुरूंच्या चरणाशी नतमस्तक होतो तेव्हा या संपूर्ण जगाचा भ्रम नाहीसा होतो आणि जन्ममरणाचा त्रासही चुकतो. जय हरी.